शहरातील धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाज सुरू असताना सहाय्यक महसूल अधिकारी आणि महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ तसेच संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी धुळे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे। कालपासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री येथून महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून जोपर्यंत सुरेश पाईकराव यांना मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींना पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील। तसेच यापुढे येणाऱ्या काळात बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल अशी भूमिका राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने घेतली आहे। मी अशोक चौधरी धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। कालच आमच्या महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे वसईकर पाईकराव नाना यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर आत्मघाती हल्ला केला। प्रशासनाच्या कामकाजा बाबतीत त्यांना काही तीव्र निवेदन करायचं असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश करायला हवे होते, असं आमच्या कर्मचाऱ्यावर त्या पद्धतीने त्यांनी जो हल्ला केला त्याच्या बाबतीत सगळे कर्मचारी त्याच्या बाबतीत आमचा निषेध व्यक्त करत आहोत। काल दिवसभर आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं, आजही आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं होतं की तुम्ही त्या थराला काही जाऊ नका, मी SP साहेबांशी बोलतो आणि त्या पद्धतीने निर्णय घेतो, परंतु जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही संपावर ठाम आहोत, असं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला जाहीरपणे सांगू शकतो। याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी पुन्हा आम्हाला बोलवलेलं आहे, त्यांचं मनोमन ऐकून त्यांनी काय मार्ग काढला आहे त्या मार्ग काढल्यानंतर आम्ही नेत्यांशी बोलू आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा मार्ग आम्ही स्वीकारू। परंतु आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी कामावर जाणार नाहीत, ही आमची भूमिका आहे। त्या पद्धतीने प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना त्यांनी संरक्षण द्यावं ही एक आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे। जोपर्यंत आम्हाला आमचं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने कर्मचाऱ्यांना शासनाला सहकार्य करू देणार नाही, ही मात्र आमची ठाम भूमिका आहे। यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत। पुन्हा आम्ही राज्य सरकारी